IRS अधिकारी सचिन मोठे आणि उद्योजक अक्षय अर्जुन यांच्यावर गंभीर आरोप. नमस्कार, मराठी टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. खानापूर आटपाडी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक राजकीय बातमी समोर येत आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाद आता थेट पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपचे खानापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख विकास कांबळे यांना अर्वाच्य भाषा वापरून जातीवाचक शिवीगाळ, त्याचबरोबर त्यांना जीवे मारण्याची तसंच घरदार पेटवून देण्याची थेट धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यावर हे गंभीर आरोप झाले आहेत त्यामध्ये IRS अधिकारी सचिन मोठे आणि उद्योगपती अक्षय अर्जुन यांच्या नावांचा समावेश असल्याने संपूर्ण खानापूर आटपाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एका बड्या अधिकाऱ्याचे आणि उद्योगपतीचे नाव या वादात आल्याने या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी कितीही मोठे असले तरी भाजप आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कोणालाही कमकुवत समजण्याची चूक करू नये असा सज्जड दमही पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे. या संदर्भात पीडित कार्यकर्ते विकास कांबळे आणि भाजपचे पदाधिकारी संग्राम नाना माने यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकी काय माहिती दिली आहे आणि काय घडलाय हा संपूर्ण प्रकार पहा थेट या व्हिडिओमध्ये. नमस्ते, मी विकास कांबळे, भाजप सोशल मीडिया प्रमुख खानापूर तालुका. काल मी मम्मीचं रुटीन चेकअप करायला भिवघाट येथे गेलो असता तिथे सचिन मोठे आणि अक्षय अर्जुन पहिले झालेले होते. मी मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायला गेलो असता अक्षय अर्जुन माझ्या पाठीमागे आला व थोडं साईडला चल, मला बोलायचं आहे असे बोलला. मी नाही म्हणलो असता त्यांनी तसेच मला साईडला घेतले. थोडा वेळ माझ्याबरोबर बोलला आणि मला चल तुला आत मोठे साहेबांबरोबर बोलायचं आहे असं बोलून आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये गेलो असता तिथं सचिन मोठे आदूर बसलेले होते. सचिन आत गेल्यानंतर सचिन मोठे मला म्हणले की तू आमच्या विरोधात कशा पाय पोस्ट टाकू नको, मला जातीवरून सांभार वगैरे असे म्हणले. तो आमची माहिती काढ, आम्ही कोण आहे, आम्ही कुठंपर्यंत पोचू शकतो हे माहिती घे बोलले. व मला आईबणीवरून शिवाय दिल्या, तुझं घर वगैरे जळतो असं मला धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा येऊन. आमचे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख विकास कांबळे यांना काल भिवघाट येथे एका हॉस्पिटलमध्ये सचिन मोठे व अक्षय अर्जुन यांनी जातीवाचक बोलून त्यांना धमकावण्याचा प्रकार केलेला आहे. आम्ही या घटनेचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि आमची भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका याच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की जातीवाचक बोलल्यामुळं या विकास कांबळे या तरुणाला न्याय द्यायसाठी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विकास कांबळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि लवकरात लवकर पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो.